आजकाल स्टँड-अप कॉमेडीचा ट्रेंड सगळीकडे सुरू आहे. खरं तर स्टँड-अप कॉमेडी हा प्रकार एकपात्री असला तरी तो कलाकार वेगवेगळी पात्र किंवा कॅरेक्टर्स प्ले करत असतो. म्हणजे त्याला बहुरूपी नाटकाचा प्रयोग म्हणायला हरकत नाही. आता त्याच्या परफॉर्मन्समध्ये कोणावर तरी टीका-टिप्पणी करणं, कोणावर तरी जोक क्रिएट करणं हे गरजेचं आहेच म्हणा. पण त्यालाही काही बंधनं आहेत आणि ही अलिखित बंधनं प्रत्येक कलाकाराला माहीत असायलाच हवी. उगाच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं प्रत्येक वेळी घडू नये. आता मी हे असं का म्हणतोय? तर काही दिवसांपूर्वी एका कॉमेडी शोमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे पुन्हा एकदा विनोदाची व्याख्या तपासून बघावी लागेल असं वाटू लागलंय. बऱ्याच YouTube चॅनल्सवर त्या शोबद्दल, त्या शोमध्ये आलेल्या स्पर्धकांबद्दल, होस्टबद्दल आणि जजेसबद्दल सगळीकडे चर्चांना उधाण आलं होतं. आणि त्यानंतर लोकांनी केलेल्या टीकेमुळे बरेचसे कॉमेडी शोज बंद केले गेले किंवा अगदी पोस्टपोन सुद्धा केले गेले.